आलेले आहेत. घनश्यामराव तुमचं हार्दिक स्वागत आहे. 8 थराचा प्रयत्न या ठिकाणी घनश्यामदादांना सलामी देण्यासाठी 8 थर गोविंदा पथक लावत आहेत. मी विनंती करेन इतर पथकाच्या मुलांना प्लीज थोडंसं जवळ या आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. माझ्या मतदारसंघातल्या दहीहंडी पथकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही त्या मंडळाला ते सलामी देत आहेत. तुमच्या अवतीभोवती सर्वांनी उभं राहून त्यांना सपोर्ट करण्याचं काम करायचं आहे. 1 2 3 4 तर मागाठाण्यातली ही दृश्य आहे. थरावर थर रचले गेले आहेत गोविंदांकडून. 2 अटेम्प्ट आपण पण काही थर कोसळले आहेत. 2 प्रयत्न यापूर्वी करण्यात आले. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मागाठाण्यामध्ये ही दहीहंडी आयोजित केलेली आहे. तारामती चॅरिटेबल फाउंडेशन कडून ही दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे. मोठी गर्दी जमलेली आहे गोविंदांना बघण्यासाठी आणि त्याचबरोबर स्टेजवर वेगवेगळे परफॉर्मन्स सुद्धा होत आहेत आकर्षक. छोटा पुढारीचं सुद्धा विशेष आगमन तिथे झालंय आणि छोटा पुढारी सुद्धा डान्स करताना बघायला मिळतोय मंचावर. आणि त्याला साथ देत आहेत प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र. घनश्यामदादांनी धूर फवारणी बरोबर केलेली आहे. आमच्या या गोष्टा पथकांवर घनश्यामदादांनी जोरदार धूर फवारणी केलेली आहे. घनश्यामदादा कसं वाटतंय? कसं वाटतंय घनश्यामदादा? गारगर वाटतंय की एकदम जल्लोषाचा माहोल आहे? गाजवलं मात्र घनश्यामदादांनी आल्यानंतर संपूर्ण हा परिसर गजबजलेला आहे. घनश्यामदादा तुझ्या येण्यामुळे मी तुझा पुन्हा एकदा आमदार प्रकाशदास सुर्वेकडून मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच दादा, मी तरी गाजवलं असेल पण तुम्ही अख्ख्या गोपाळांचं मन गाजवलंय. कारण आजपर्यंत इतिहासात प्रत्येक दहीहंडी झाली अशी झाली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं राजदादा सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी बोलून प्रत्येक गोपाळाचा विमा मंजूर केला. त्यासाठी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यामुळे टोळे मी आता तुमचा निरोप घेणार आहे. फक्त आपण एकच घोषणा द्यायची आता शेवटचे. राजदादा तुम आगे बढ़ो, राजदादा तुम आगे बढ़ो. जय गोपाळ. घनश्यामदादा तुमचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. आम्ही दहीहंडी पण साजरा करतो. त्याचबरोबर नवरात्री सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केली जाते. मी तेव्हा सुद्धा तुम्हाला आमंत्रण देईन. तुम्ही आमच्या नवरात्रीला सुद्धा या. प्रत्येक उत्सवात तुम्ही आमच्या सोबत सहभागी व्हा आणि ही मैत्री जी आहे आपल्या दोघांची ही कायम अशी जपून राहू दे. ओंकारचा सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की घनश्यामदादा या ठिकाणी तो घेऊन आलेला आहे. घनश्यामदादा तुमच्यासाठी एक थर आता फक्त एक सलामी देत आहे. माझ्या मतदारसंघातला थर गोविंदा पथक आहे. राजबाबू परफॉर्मन्स नंतर राजबाबू